माझी नवसाला पावली, मेरवी गावाची माऊली, आई माझी नवसाला पावली, आई माझी नवलाई पावणाई, मेरवी गावाची माऊली. वरदे देवी त्रैलोक्यं मंगलं गुरु ॐ सहस्रोर वध्री बाहुभक्षः सहस्रा नन शीर्षवान् तेने यादो महिषै ततो ब्रह्मन् पुरुषस्य गुणत्रयः. संकटाला धावली सदा दिली मला साथ. हो लहानपणापासून धरला शिरावरी हात, संकटाला धावली सदा दिली मला साथ. जीवनभर ठेविला त्याची गदान, जीवनभर ठेविला त्याची गदान. येड माय जीव की प्राण, येड माय
कशाची नाही. हो सुख समाधान आज आहे सारं काही, येडमाईच्या कृपेने कमी कशाची नाही. सेवा करूनी झालो या भाग्यवान, सेवा करूनी झालो या भाग्यवान. येडमाई जीव की प्राण, येडमाई जीव की प्राण, येडमाई जीव की प्राण, येडमाई जीव की प्राण. ठाण मांडून येडमाई बसली डोंगरावरी, धरली कृपेची सावली पिंटू आकाशावरी. ठाण मांडून येडमाई बसली डोंगरावरी, धरली कृपेची सावली पिंटू आकाशावरी. केलाया तिनं जीवनाचं ग सोन, केलाया तिनं जीवनाचं ग सोन. येडमाई जीव की प्राण, येडमाई जीव की प्राण, येडमाई जीव की प्राण, येडमाई जीव की प्राण. तिच्या भक्तीत रुजलं माझं तन मन ध्यान, तिच्या भक्तीत रुजलं माझं तन मन ध्यान. येडमाई जीव की प्राण, 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 येडमाई जीव की प्राण. धाराशिव जिल्ह्यामध्ये लागत येडशी गाव, तिथं लागत येडशी गाव, तिथं येडूच माझ्या नाव गलई नाव, तिथं येडूच माझ्या नाव गलई नाव. येडशीतून गेल्यावर पुढं बाई लागत मलकापूर, पुढं लागत मलकापूर. तिथं दत्ताचं मंदिर ग हाय मंदिर, तिथं दत्ताचं मंदिर ग हाय मंदिर. तिथून पुढं गेल्यावर पुढं बाई लागत कल्लोळ, पुढं लागत या कल्लोळा. तिथं करावी ग आंघोळ ग आंघोळ, तिथं करावी ग आंघोळ ग आंघोळ. निघालो पुढं मी ग बाई, हाती फुलाचा गहार, हाती फुलाचा गहार. पायऱ्या चढाव्या 204 ग 204, पायऱ्या चढाव्या 204 ग 204. दरबारात गेल्यावर आनंद झाला या मनाला, आनंद झाला या मनाला. दंडवट ग महादेवाला ग महादेवाला, दंडवट ग महादेवाला ग महादेवाला. पुढं थाटामधी गौबा, पुढं बाई थाटामधी गौबा, पुढं बाई थाटामधी उभा. मातंगी अन भैरोबा ग हाय भैरोबा, मातंगी अन भैरोबा ग हाय भैरोबा. मूर्ती पाहिली गायची, कवड्या माळा माझ्या गळ्याला, कवड्या माळा माझ्या गळ्याला. पाणी माझ्या गडोळ्याला, गडोळ्याला पाणी आलं या गडोळ्याला.
ध्यान गान गाईल प्रशांतना त्याच्यावर गद्याव ध्यान गद्याव ध्यान 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 स्वामी यांचं इथे आगमन झालेलं आहे. तसंच त्यांच्या हस्ते कलशांची त्या कलशांची पूजा तसंच आद्य शंकराच्या पादुकांची पूजा इथे संपन्न झालेलं आहे. भाषक वंदे भगवंतो पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिने व्योमवद्व्याप्त देहाय दक्षिणामूर्तये नमः. कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. आपण ह्या मनुष्य लोकात मध्ये आलो आहोत.
तर कर्म काय करायचं, कसं करायचं, कधी करायचं, कोणतं कर्म करायचं हे जाणून घेतलं पाहिजे. ते योग्य प्रकारे झालं तरच त्या कर्मातून फलोत्पत्ती होत असते. काहीतरी करून कर्म करण्यापेक्षा न करणं चांगलं असतं. प्रतिष्ठादी प्रयोग जे असतात ते अत्यंत सूक्ष्मतेनं, सावधानतेनं, सूचकतेनं आणि जाणकारपणानं करणं आवश्यक आहे. मंदिर जे आहे हे देवतांचं स्थूल शरीर म्हणून समजलं जातं. मंदिराचा जो पहिली पायरी जी असते, पहिल्या पायऱ्यापासून ज्या पायऱ्या असतात हे त्या मंदिराचे पाय आहे, त्या देवतांचे पाय आहे, म्हणून पायरीला नमस्कार केला जातो. गवाक्ष जे आहेत हे त्याचे कान आहे, हे खिडकी. आतमध्ये जी मंदिराची मूर्ती आहे ही आत्मा आहे. त्या सगुण साकार रूपामध्ये आपण त्याचं भजन पूजन करतो आणि त्याला पसंत करून घेण्याकरता म्हणून आराधना करत असतो. आणि कळस जो आहे ही त्याची शिखा आहे, शिखर म्हटलेलं आहे त्याला. तर हे त्याचं स्वरूप आहे. आपण नित्य भगवंताचं दर्शन घ्यावं असा नियम असावा, म्हणून मंदिराला जाणं भाग आहे. मंदिर म्हटलेलं आहे. मग म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. मनामध्ये मंगलभाव उत्पन्न करून दिव्य तेजाच्या सान्निध्यामध्ये रमणे म्हणजे मंदिराला जाणे. आणि ते तेज आपल्यामध्ये उतरून घेण्याचा प्रयत्न करणे. त्या ठिकाणी जप, नामस्मरण, भजन, कीर्तन, गायन हे असे देवतांना प्रसन्न करून घेण्याकरता म्हणून ही कर्म करायची असतात. त्या ठिकाणी देवतांना तुम्ही कोणत्या भावाने, कोणत्या विचारांनी त्या मंदिरामध्ये जाऊन ते त्यांचं भजन पूजन करता, त्याचं प्रत्युत्तरच तुम्हाला येत असतं. तुझी फलद्रुपता त्याप्रमाणेच येत असते. अर्चकस्य प्रभावेण शीला भवती शंकरा. मंदिरामध्ये जो पूजा करणारा जो व्यक्ती असतो त्याच्यामध्ये असणारी तपशक्ती जी असते, तो जो काही जप तप करतो आणि त्या देवतांचे पूजन करतो, त्याच्या योगानंच त्याच्यामध्ये भगवंताचं सान्निध्य उत्पन्न होत असतं. ते योग्य प्रकारे झाले पाहिजे, म्हणजे फलद्रुपता येऊ लागते. आता आपण अत्यंत भक्तिभावानं, भक्तीने या ठिकाणी येत आहात, उत्साहानं सर्व काही कर्म करता, फार चांगली गोष्ट आहे. मंदिरामध्ये वार्षिक उत्सव असो किंवा मासिक उत्सव असो, विविध कार्यक्रम होत असतात. त्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन आपला आनंदोत्सव करून घ्यावा. जीवन जगण्यासाठी
केवळ पैसाच हा मुख्य नाही आहे, पण ह्या मनुष्य लोकात कशासाठी आलो आहोत, कुठे जाणार आहोत, पुढे आपलं काय होणार आहे, आपली गती काय आहे, ह्याचा विचार करायला पाहिजे. भेको धावती किनं विधिवशात् व्याधोऽपि धावती स्वस्वाहार विहार साधन विधौ सर्वे जना व्याकुलाः कालस्तिष्ठति पृष्ठतः कचधरः केनापि नो दृश्यते. मला सूर्योदयाच्या पूर्वी उठलं पाहिजे, सूर्याला अर्घ्य दिले पाहिजे, सूर्याचे पूजन केलं पाहिजे. तो एक निमिष सुद्धा इकडे तिकडे होत नाही त्याचा. आकाशामध्ये ढग येत असतात, आभाळात आलं तरी सुद्धा अंधार पडल्यासारखं वाटतो पावसाळ्यामध्ये. इकडे लक्ष द्यावं, त्याच्यामध्ये आपल्यामध्ये काय त्रुटी आहे.
आचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तो पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः ज्ञानब्राह्मेश्वरी देवी ब्रह्मकैवल्यरूपिणी ज्ञानब्राह्मेश्वरी देवी ज्ञानब्रह्मपरात्मिका आज ह्या गावामध्ये पावना देवीचं मंदिरामध्ये मूर्ती प्रतिष्ठापना कलश प्रतिष्ठापना चालू आहे का बघ हा कार्यक्रम संपन्न होत आहे. येतो ना ह्या कार्यक्रमाचा उद्देश इथल्या ग्रामस्थवासी सद्भक्तांना नित्य नैमित्तिक कर्मानुष्ठान भक्ती श्रद्धापूर्वक सतत होत राहो आणि सगुण साकार रूपाने या भूमीला पावन करण्याकरता म्हणून ह्या मंदिराची स्थापना झालेली आहे. शिवाय विष्णुरूपाय शिवरूपाय विष्णवे शिवस्य हृदयं विष्णुः विष्णोश्च हृदयं शिवः यथान्तरं न पश्यामि तथा मे स्वस्तिरायुषी. शिव आणि विष्णू ह्या हरिहरामध्ये कोणताही भेद नाही. शिवाच्या हृदयामध्येच विष्णू आहे आणि विष्णूच्या हृदयामध्येच शिव आहे. अशा प्रकारे भाव ठेवून भगवंताचं नामस्मरण भजन पूजन भक्तिभावाने या ठिकाणी केलं जातं. त्यांच्या मनोकामना परिपूर्ण होत असतात. त्या सद्भक्तांच्या मनोकामना परिपूर्ण होत असतात. तसंच शिवशक्त्या युक्तो यदि भवति शक्तः प्रभवितुं न चेदेवं देवो न खलु कुशलः स्पन्दितुमपि अतस्त्वामाराध्यां हरिहरविरिञ्चादिभिरपि प्रणन्तुं स्तोतुं वा कथमकृतपुण्यः प्रभवति. जसं शिवामध्ये आणि विष्णूमध्ये भेद नाही तसं शिवशक्तीमध्ये विष्णुशक्तीमध्ये सुद्धा भेद नाही. शक्ती ही जगाच्या उत्पत्ती स्थिती लयाला ही कारण असते. त्वं शक्तित्रयात्मकः असं उपनिषदामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. तर ह्या ठिकाणी भक्तांच्या मनोकामना परिपूर्ण करण्याकरता म्हणून पावना देवी या ठिकाणी सगुण साकार रूपाने स्थानापन्न झालेली आहे. ही जी प्रतिष्ठा झालेली आहे ती अत्यंत उत्तम प्रकारे झालेली आहे. प्रकर्षेण तिष्ठती ती प्रतिष्ठा. ह्या प्रतिष्ठेला विशेष जे काही कर्म झालेली आहेत यज्ञयागादी त्यांचं श्रेय सर्व भक्तांना प्राप्त होवो. त्यांच्या पुढील मनोरथ जे असतील कामना ज्या असतील त्या पूर्ण होत राहोत आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी म्हणून सर्वांनी भक्तांनी विशेष नामस्मरणादी करत राहावं असं आम्ही सर्व भक्तांना विनंती करतो. आणि भगवंतापुढे आम्ही प्रार्थना करतो की सर्व भक्तांच्या मनोकामना परिपूर्ण होत राहोत आणि त्यांचा आत्मोद्धार हो. जगदंबा माता की जय. हर नमः पार्वती पते हर हर महादेव.
उदो 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 अंबाबाईचा. मायेचा वाहे झरा शहरी कोल्हापुरा, मायेचा वाहे झरा शहरी कोल्हापुरा, घेऊया लाभ दर्शनाचा. करूया उदो 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 अंबाबाईचा. करूया उदो 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 अंबाबाईचा. साऱ्या जनतेची आई माता अंबाबाई, हाकेला उभी राही सार काही तिच्या ठाई. सत्य डोळ्यांनी पाही दंड दुष्टांना देई, अनेक रूपे तिही घेई भक्तांच्या पायी. अश्विनी प्रथम दिनी बसते सिंहासनी, होतो जय घोष माऊलीचा. करूया उदो 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 अंबाबाईचा. करूया उदो 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 अंबाबाईचा. तेथुनी जरा दुरी स्वामींची गगनगिरी, अंश तो परमेश्वरी भक्ती दत्ताची खरी. गुहेत स्थान जरी बाजूला खोल दरी, रूपते त्यांचे जणू शिवशंकरा परी. भेटूया त्यांना चला पाहू ईश्वरी लीला, भरे दरबार भाविकांचा. करूया उदो 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 अंबाबाईचा. करूया उदो 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 अंबाबाईचा. डोंगरी माथावर ज्योतिबांचे मंदिर, जुळती दोन्ही कर पहाल मूर्ती जर. असे हे कोल्हापूर नवरात्रीला फार, करीती देवींचा तो उत्सव घरोघर. सोहळा मनोहर रम्यतो खरोखर, सुटे मधुगंध चंदनाचा. करूया उदो 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 अंबाबाईचा. करूया उदो 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 अंबाबाईचा. करूया उदो 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 अंबाबाईचा. जय तुळजा भवानीच्या नावानं चांग भलं उध उध उध. आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई. आहा तुळजा भवानी माझी आई, तुळजा भवानी आई. आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई. आहा तुळजा भवानी माझी आई, तुळजा भवानी आई. खुशीन गोंधळाला आली रे तुळजा भवानी माझी. भक्ताच्या नवसाला पावली रे तुळजा भवानी माझी. भक्ताच्या नवसाला पावली रे तुळजा भवानी माझी. आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई. आहा तुळजा भवानी माझी आई, तुळजा भवानी आई. आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई. आहा तुळजा भवानी माझी आई.
महाराज देवाला सांगितलं त्यानुसार आपण हे कामडाला बोलावून त्याने आपण मंदिर बांधकाम केलेलं आहे. त्याचा कलशारोहण सोहळा तसंच प्राणप्रतिष्ठा झालेले एका प्रमाणात तिची सेवा लागली जी काय केली सेवाभाव केलेलं तुमच्याकडे रुजू करून घेऊन पहिल्या श्री फळावर तुम्ही काळजी लावून काय आम्हाला काम करणं तुमच्या सेवेबद्दल काय कोणत्या प्रकारची झुंबल झाली असेल प्रत्येक पदार्थ घेऊन सहा मार्ग मोकळा करून इथपासून मुंबई पर्यंत तसंच परदेशापर्यंत सगळ्यांची फेरबंदरा घालून प्रत्येकाला कुटुंबातील प्रत्येक संस्थाला उद्योग धंदा नोकरी व्यवसायामध्ये पूर्णतः यश प्राप्त मिळवून जर काय कोणत्या प्रकारची शालेय शिक्षण मिळायला घेत असेल तर त्या शिक्षण मिळाल्यामध्ये चांगल्या प्रकारची भगवती माते की गणपती बाप्पा. यज्ञ मंडपामध्ये यज्ञ होम चालू होता. तिथे दर्शन घ्यायचं आहे. तसंच पुढील देवता आहे. पहिलं आहे ब्रह्मादी मंडळ, दुसरं आहे वास्तुमंडळ. वास्तुमंडळाचा कलश, ग्रहमंडळ आणि ग्रहमंडळाचा कलश अशा समोर देवस्थान प्राप्त केलेलं आहे. तिथे स्थापना केलेली आहे. त्या स्थापना केलेल्या देवतांचं आपण सर्वांनी जाऊन यथोचित दर्शन घ्यायचं आहे. होमाला नमस्कार करायचा आहे. त्यानंतर तीर्थप्रसादाकडे वळायचं आहे असं सगळ्यांना नम्र विनंती. धन्यवाद. शेजारी यज्ञशाळा आहे. यज्ञशाळेच्या समोर यज्ञ कुंडाच्या समोर देवता स्थापन केलेला आहे. त्या देवता स्थापन केलेल्या देवतांचं दर्शन घ्यायचं आहे. होमाचं दर्शन घ्यायचं आहे आणि नंतर तीर्थप्रसादाकडे यायचं आहे अशी सगळ्यांना नम्र विनंती. धन्यवाद. एक पुरोहित वर्ग उपाध्याय म्हणून आमची एक सगळ्या भक्त मंडळींना विनंती राहील की महिलांनी बाकीच्या दिवशी कोणत्याही दिवशी आतमध्ये गर्भगृहात प्रवेश करू नये. ज्या दिवशी मोठा वार्षिक कार्यक्रम असेल, एखादा नवीन लग्न झालेलं असेल, वधूवरांचं दर्शन घ्यायचं असेल तर त्या दिवशी फक्त त्यांना प्रवेश आतमध्ये दिला जाईल अशी मंडळाकडनं आणि उपाध्याय म्हणून गुरुजींकडनं म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय की महिलांनी कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त रोज जाऊन देवीचं आतमध्ये हस्त रूपात दर्शन घेऊ नये ही सगळ्यांना नम्र विनंती.
तिकडे बघा. सदस्य आहे प्रभाकर आम्ही यांचा सत्कार करत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आजच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि प्रतिष्ठापनासाठी सर्व इकडे 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 आले. आज सुंदर केली अशी पूर्ण आमच्या देवळाची लाईटिंग केलेली आहे. आवडच आहे त्याचा सत्कार भरी वर्षी 10,001 रुपये वर्ग देणगी प्राप्त झालेली आहे. त्याच्याबद्दल Hare
चौथाई सोमेश्वराला पूजतो आधी पावनाई मानाई नवलाई वाघ जाईना ते शिमग्यामध्ये पावनाई मानाई नवलाई वाघ जाई नाचते शिमग्यामध्ये पावनाई मानाई नवलाई वाघ जाईना ते शिमग्यामध्ये पावनाई मानाई नवलाई वाघ जाईना ते शिमग्यामध्ये
रे रंग होळीचा आवाज घुमतो ढोल ताशांचा आवाज घुमतो ढोल ताशांचा, आवाज घुमतो ढोल ताशांचा. चांदण्या महाली रूप सजविलं देवाचं पालखीमधी. हो चांदण्या महाली रूप सजविलं देवाचं पालखीमधी. पावलाई मानाई नवलाई वाघजाई नाचते शिमग्यामधी. पावनाई मानाई नवलाई वाघ जाई नाचते शिमग्यामधी.